हाय कृतिका. हाय. आज आपण कोणाला घरी आणलं? गणपती बाप्पा. गणपती बाप्पांना. हॅपी हॅपी फील झालं. काल खूप सजावट केलेली की नाही तू? आज ज्या ठिकाणी सजावट केलेली तिथे गणपती बाप्पा बसले, छान वाटते की नाही? ह्या गणपती बाप्पांची एक स्टोरी आहे, खूप छान आहे. तुला ऐकणार तू? ज्याच्यातून खूप शिकण्यासारखं आहे. गणपती बाप्पांच्या आईवडिलांचं नाव होतं पार्वती आणि शिव, आणि त्यांच्या भावांचं म्हणजे गणपती बाप्पांच्या भावांचं नाव होतं कार्तिकेय. एकदा काय झालेलं, आई म्हणजे पार्वती देवींना ब्रह्मदेवाने एक फळ दिलेलं, ज्ञानाचं फळ. जे ज्ञानाचं फळ देताना ब्रह्मदेवाने सांगितलेलं की तुमच्या एकाच मुलग्याला म्हणजे गणपती आणि कार्तिकेय ह्यापैकी कोणाला तरी एकट्यालाच ते द्यायला चालतं. हाफ पण करायचं नाही, निम्म निम्म दोघांना द्यायचं नाही. म्हणजे त्याने एक अट टाकलेली ती. मग त्यामुळे काय झालं की ह्यांना प्रश्न पडला की कार्तिकेय आणि गणपती ह्या दोघांच्यापैकी द्यायचं कोणाला. मग त्या दोघांना एकत्र बोलवलं आणि सांगितलं की आम्ही एक स्पर्धा ठेवतोय, ज्याच्यामध्ये जो पहिला येईल त्याला हे ब्रह्मदेवाने दिलेलं ज्ञानाचं फळ मिळेल असं सांगितलं. आणि स्पर्धा काय होती की पूर्ण जगाला 3 वेळा राऊंड मारून जो पहिला येईल, कार्तिकेय आणि गणपती यांच्यामध्ये जो कोणी पहिला येईल त्यांना ते ज्ञानाचं फळ द्यायचं ठरवलं. कार्तिकेय देवाचं वाहन होतं मोर. वाहन म्हणजे ज्याच्यातून आपण फेरी मारतो वाहन, ते मोर होतं. आणि गणपती बाप्पांचं वाहन काय आहे? उंदीर. बरोबर. मग उंदीर आणि मोर याच्यातलं सर्वात फास्ट कोण आहे? मोर. हा, मोर आहे. बरोबर. मग उंदीरातून जर गणपती बाप्पा गेले तर लवकर येणारच नाहीत. मग त्यांनी काय केलं माहितीये काय, एक डोकं लढवलं, म्हणजे एक युक्ती सुचली त्यांना. त्यांनी काय केलं, शिव आणि पार्वती जे आई वडील होते जिथं उभारलेले ना, त्यांच्या भोवतीच 3 फेऱ्या मारल्या. आणि त्यावेळेला गणपती बाप्पांनी सांगितलं की तुम्ही माझ्यासाठी पूर्ण जग आहे, आणि तुम्हाला फेरे मारले की माझ्या ह्या पूर्ण जगाला फेरे मारल्यासारखं आहे असं सांगितलं. ह्या विचारावरती म्हणजे ह्या बोलण्यावरती ते खूप इम्प्रेस झाले. आणि ह्या ठिकाणी ते ब्रह्मदेवाने जे ज्ञानाचं फळ दिलेलं ना, ते गणपती बाप्पांना दिलं. म्हणजे ह्या स्टोरीतून खूप काही शिकण्यासारखं काय आहे की एखादी परिस्थिती आपल्या विरोधात जात असेल किंवा आपल्याला अशक्य वाटत असेल, त्यावेळेला शांत डोक्यानं आपण विचार करायचा. त्यातून काही ना काहीतरी सुचतं आणि त्याच्यातून आपलं काही ना काहीतरी चांगलंच होतं. कधीही आपण घाईघाईनं कोणताही निर्णय घ्यायचा नाही. आणि घाईघाई म्हणजे आपण हारतोय असं मानायचं नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये आपला 100% श्री गणेशा होतो, आणि तो सकारात्मकच असायला पाहिजे याची काळजी आपण घेतली पाहिजे. बरोबर ना? येस. थँक्यू.